आप देख रहे हैं इंडियन दौंडी गावामध्ये आले होते आणि त्यांनी एवढं वक्तव्य केलं की मी उद्याच दुपारी जीसीबी लावून तुमचा रस्ता करतोय। म्हणजे इतपत भूलथापा आम्हाला या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी दिलेला आहे। या अगोदरचे माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्याकडे देखील आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे। त्यानंतर आज आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे देखील आमच्या गावच्या काही प्रतिनिधींनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न वारंवार त्यांच्या कानी टाकण्याचं काम केलेलं आहे, परंतु प्रशासनाकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून अद्याप देखील आम्हाला काही प्रतिसाद मिळालेला नाही या रस्त्या संदर्भात। खडी क्रेशर कोणाचे आहेत आणि किती खडी क्रेशर आहेत या रस्त्यालगत एकूण 17 खडी क्रेशर आहेत। तर ते शाश्वती अशी सांगता येणार नाही किंवा म्हणता येणार नाही की ते कोणाचे आहेत, परंतु या ठिकाणी जेवढे काही खडी क्रेशर आहेत यामधले बहुतांशी 10 ते 12 खडी क्रेशर हे अनधिकृतरित्या चालत आहेत आणि कुणाचं तरी राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे खडी क्रेशर चालत आहेत असं म्हणता येणार नाही किंवा चालतायत असं म्हणावं लागेल। कुणाचं तरी राजकीय पाठबळ असल्याशिवाय आता आहेत आपल्याच जिल्ह्यामधले काही माजी मंत्री असतील किंवा स्थानिक इथले काही जे वरच्या लेवलमध्ये प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये असतात त्यांचं काही जणांचं आहे पाठबळ या खडी क्रेशरवाल्यांना। मग या रस्त्या संदर्भात तुम्ही स्थानिक आमदारांकडे तक्रार केली किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे केली का? जिल्हाधिकाऱ्याकडे साहेब आमच्या सिमेंटाच्या जे युरिया खताच्या गोण्या असतात तेवढे कागद भरायची बारी आली, तिथं निवेदनं देऊ आमचं ते गोण्या भरल्या गावामध्ये घरी का आता कितीतरी आम्ही ह्यांना निवेदनं द्यायचेत किती आणि काय करायचे किती। शेवटी आता आम्हाला इथं काहीतरी आत्मदहन वगैरे असं केल्याशिवाय काय पर्याय नाही या रस्त्यासाठी। प्रशासनाकडे आम्ही किती दिवस भीक मागायची या प्रश्नासाठी। मग इकडे बीड जिल्ह्यामध्ये विमानतळ होतं बीडमध्ये आणि तुमच्याकडे रस्ता नाही, यावर काय तुम्ही जे उपमुख्यमंत्री आहेत दादा त्यांच्याकडे काय मागणी करणार? दादाकडे आमची एकच मागणी, विमानतळाचा प्रकल्प व्हावा। आमचं त्याबद्दल काही दुमत नाही किंवा काही हरकत असण्याचं कारणही नाही, परंतु तुमच्या विमानतळापेक्षा ते विमानतळ जे सुरू करताय ते तुम्ही तुमच्या सोयीसाठी सुरू करताय। तुम्हाला मुंबईवरनं इथं बीडमध्ये व्यवस्थित वेळेवर पोहोचावं, तुमचं कामकाज व्हावं म्हणून तुम्ही ते विमानतळ सुरू करताय। कुठं सर्वसामान्य एखादा शेतकरी काय विमानतळात बसून मुंबईला जाणार नाही, तुम्ही तुमच्या कामासाठी तुमच्या सोयीसाठी विमानतळ सुरू करतायत। त्याचं ते विमानतळ ते तुम्हालाच लक लाभ आहे। आम्हाला फक्त आमचा एक छोटासा प्रश्न आहे, फार जर झालं तर लय झालं 3-3.5 कोटी रुपयाचं बजेट लागणार आहे या रस्त्याला, तेवढा छोटासा प्रकल्प दादाने आमचा करावा, एवढी एकच मागणी। इशारा काय असेल? इशारा एवढा एकच आहे की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या अगोदर आमच्या रस्त्याचा प्रश्न जर मार्गी लागला तर बरोबर ठीक आहे। जर आमच्या त्या निवडणुकीच्या अगोदर जर प्रश्न जर मार्गी लागत जर नसेल तर आम्ही सरळ नाळवंडी, चिंचोली, दहिपळ आणि जुजगवन या 4 ग्रामपंचायत या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आम्ही त्यांना मागणी करून या ठिकाणी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा हे करू, त्यांना मागणी करू। देख रहे हैं इंडियन क्राइम न्यूज, भ्रष्टाचार विरोधी न्यूज चैनल।